म्हणा म्हणा सुंदर गाणं म्हणत होता काय म्हणत होता म्हणा की काहीतरी मैदान रिपोर्टर नाच केला अड्ड्यामध्ये. होय का वाटतंय ते उच्चित आज कसं वाटतंय हा ए गुलाबच पोताना खूप खुशी
दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव काय दादा? सचिन बांदल, कुठलं गाव? नसरापूर भोर. नसरापूर. कोण कोण आलाय तुम्ही आज इकडे बकासूरच्या मिरवणुकीसाठी? बकासूरला मिरवणीसाठी आमचे मित्रमंडळ घेऊन आलोय. हां, कोण कोण आहे? हे संतोष शिंगुळकर आमचे बंधू आहेत, अण्णा बांदल. बरं. हे सोन्या रांजणे. बरं. कुठले गाव तुम्ही म्हटलं? नसरापूर भोर. नसरापूर भोर. तुमच्याकडे तांदूळ खूप छान मिळतो का? हो, इंद्रायणी. इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे. काय सांगाल बकासूरच्या संदर्भात? बकासूरचं काय आपलं ह्यांनी पाटलांनी जे मैदान भरवलं होतं हां तिथे मोरे एक साहेब. नंबर केला होता मायबेरी आणि बकासूरने. हां, चंद्रहार पाटला. चंद्रहार पाटलांनी ते मैदान आम्ही लाईव्ह जागेवर बघत होतो. बरं. तर ते मैदान बघितल्यापासून बकासूरचा आम्ही पूर्ण फॅन झालेलो आहे. बरं. म्हणजे आतापर्यंत जिथं तो असेल तो अड्डा आम्ही बघणार, म्हणजे बघणारच, बरं. सोडतच नाही. बरं. आणि आज कसं समजलं तुम्हाला मिरवणूक आहे म्हणून? आम्ही काल गेलतो ना कुठे? मैदानावर पेडगावला. पेडगावला. काय झालं, पाऊस आल्यामुळे आता आमचं बी खोंड आहे, बच्चा आहे, बरं. ते नेला होता आम्ही तिथं मैदानावर. बरं. पाऊस पडल्यामुळे आम्ही पुढे निघालो, पण मोबाईलवरती सगळे बघितलं आम्ही. बरं. बघितलं. मग किती वेळ थांबला होता? दिवसभर होतो की तिथे. बरं. आणि आज किती वाजता निघाला काय? सकाळी निघालो. जरा हॉटेल व्यवसाय माझा एक 3 हॉटेल. कुठं व्यवसाय? राजतुरण मिसळ म्हणून हॉटेल आहे कुठं? नसरापूर वेल्ला रोडला 1-1.5 एकर फाट्यावरती आहे. बरं. आणि कामतडीच्या स्टॉपला एक आहे. बरं. आणि किकवीला आपलं ते कृष्णा हॉटेलच्या शेजारी एक आहे. हां. मिरवणुकीत सहभागी झालता का? सहभागी नाही, आम्हाला थोडासा उशीर झाला आहे, आता थोडं ट्रॉफिक लागलंय. बरं. आणि आज रविवार असल्यामुळे जरा हॉटेल वगैरे थोडं इकडे तिकडे लक्ष देऊन बरं. मग केला प्रयत्न आम्ही यायचा, पण थोडा झाला उशीर आम्हाला. कसं वाटलं पण? आनंदच झालाय, हां. दुसरं काय विषय. बरं, आनंदच झाला. बरं. आज आणि काय तुमचे मित्र सहकारी काय म्हणतात? हॉटेलवरचे कर्मचारी ते काय म्हणतात? कर्मचारी काय सगळेच शहाते झालेले आहेत. त्याचा फ्लेक्सच करून लावलेला मी हॉटेलच्या बाहेर. बरं. त्यावेळेस ते चंद्रहार पाटला तिथं 1 नंबर केला होता माय म्हणेन त्यांनी. बरं. त्याच्यावेळेस मी माझं ते हॉटेलचं ओपनिंग होतं, त्याच्यावेळेस तिथं फ्लेक्स लावलेला. आणि आता 3री शाखा आपण ओपन केली, हां. त्यावेळेस मोल शेटला मी आमंत्रण दिलं होतं की तुम्ही या, नाही का, हॉटेलच्या उद्घाटनासाठी. तर ते आवर्जून माझ्या हॉटेलच्या उद्घाटनासाठी आले होते. कुठं ओपन केली 3री शाखा? किकवी पशी. किकवीला केली का? हो. बरं. आम्ही पण पाहिले, हायवेलाच आहे ना? हायवेला. बरं. काय पण ते बॅनर पाहिल्यानंतर प्रेक्षक काय म्हणतात? बॅग फोटो वगैरे काढतात, हां. बकासूर्या सांगतात. बरं. नुसता बॅनरचा फोटो काढतात का? हा, बॅनरचं. बरं. आता मित्रांनो हे पण दुसरे आलेले आहेत. दादा नमस्ते. आपलं नाव काय? हां, तुमचं नाव काय दादा? नाव सांगा. सर्वप्रथम माझं नाव दीपक तापकिरे. हां. कुठलं? पुण्यातलंच आहे मी. पुण्यातलं. बरं. माझं प्रोफेशन IT आहे. बरं. पण सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो, म्हणजे हे बैलगाडा शर्यत क्षेत्राचा नाद का लागला, कसा लागला, तर सगळ्यात अगोदर बकासूरची शर्यत बघितली होती पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये, बरं. जिथं त्याने पहिल्यांदा 1 नंबर केला होता. हां. तेव्हापासून एक तो आवड तयार झाली ती शर्यत बघायची. ती शर्यत बघितल्यानंतर स्वाभाविकपणे थोडंसं IT मध्ये असल्यामुळं बाकीचं ज्ञान बघून या क्षेत्राचा बॅकग्राऊंड थोडासा अभ्यास करायचा प्रयत्न केला. तर असं कळलं की या क्षेत्रामध्ये प्रथम मोठा लक्ष असेल, छोटा लक्ष असेल, सोन्या असेल, सोन्या 50-50 असे अनेक मोठे म्हणजे नामांकित नंदी ह्याच्यात झाले. बरं. तेव्हापासून ते पुढं एक रुटीन होत गेला की बाबा आज कुठं मैदान आहे, कुठं काय आहे. आणि सगळ्यात अगोदर तुमचं मी आभार मानेन. का माहिती आहे का, आम्ही लोक म्हणजे कसं एक बिझी शेड्यूल मधली माणसं आहे. आम्हाला काय असं मैदानात जाऊन शर्यत बघणं म्हणजे ते योग आमच्या नशिबात येत नसतात. पण हल्ली मी तुमचं बघतोय, तर कुठलंही मोठं मैदान असू द्या, कुठलंही नवीन मैदान असू द्या, तर तिथं जेव्हा पहिलीला रात्रीची सूर्य उगवायच्या अगोदर एखादी जी अपडेट येते का नाही, की या मैदानात कोण कोण आले बघायला, तर लोक तिथनं सुरुवात करतात. ते मैदान रिपोर्टर तिथं पोचलेलं असते आणि त्यांची ती व्हिडिओ पडलेली असते. म्हणजे आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तिथं बघायला भेटतं की आज कोण कोण आले. हे अपेक्षित नंदी सगळेच असतात, सगळेच नंदी बघा आपलेच आहेत, असं काय नाही. सगळ्यांवर आपलं प्रेम आहे. आज किती वाजता आला होता इथं मग सुसगावमध्ये? ॲक्च्युली मी यूट्यूबवरती कमेंट बघितली की आज बकासूरची मिरवणूक आहे, त्यासाठी आलो होतो. पण मला काय त्या तितक्या वेळात येणं जमलं नाही. त्यानंतर मग त्यांचे ते झालं होतं. म्हटलं कसं असतंय, तुम्ही मैदानात दरवेळेस असता, तुम्ही जे गाडा मालक असतात, गाडा चालक असतात, तिथं जे उपस्थित शौकीन असतात, त्यांचे तुम्ही प्रत्येक वेळी मुलाखत घेत असता. त्यांचं म्हणणं तुम्हाला कळत असतं आणि ते तुमचं रोजचं नीतिनिमित्ताचं काम आहे. पण आमच्यासारखी माणसं असतात ना, हे आम्ही पडद्यामागच राहतो. म्हणजे आज तुमचं त्याबद्दल मी धन्यवाद मानल. म्हणजे प्रेक्षक की
ज्याला आता बैलगाडा क्षेत्रामध्ये सध्या जो देव म्हणून संबोधलं जातं बकासूर, तर त्याच्या गोठ्यावर यायचा योग आला आणि त्याच्याविषयी 2 शब्द बोलायची संधी मला तुम्ही दिली. तुम्ही कुठे जॉब करता दादा? मी पहिला IT मध्ये होतो, बरंच तिथं ह्याला होतो IT पार्कमध्ये, फेज 3ला इंजवडीला. त्यानंतर आम्ही तो जॉब सोडला आणि आता मेडिकल बिझनेस वगैरे बाकीच्या ह्याच्यामध्ये. तुमच्या जॉब क्षेत्रातले काय लोक बाकीच्यांची काय प्रतिक्रिया आहेत, काय म्हणतात? अहो मुळात आता लेकरापासून आणि थोरापर्यंत असा नावाजला जाणारं एकमेव हे व्यक्तिमत्व आहे. असं काय म्हणत नाही मी आज इथं उभा आहे म्हणून मी बकासूरचं असं काय बोलतोय असं याच्याविषयी काय भाग नाही. मी एक वैयक्तिक माझा काय शर्यत क्षेत्राशी काय संबंध नाही, पण खूप इच्छा होती की तुम्ही जसं सगळ्यांची मुलाखत घेता ना तसं एक ज्युनियन जो फॅन असतो प्रेक्षक त्याच्या मनात काय असतं ते पण लोकांना कळलं पाहिजे. आणि बकासूरचा विषय कसा आहे माहिती आहे का, जुन्या काळी ज्या गाड्या पळायच्या बघा टॉप इंटू टॉप, त्यात काय होत होतं की जो टॉप आहे तो टॉप आहे, दोघांचा पायरा टॉप इंटू टॉप होता. त्या गाडीला स्पीड लागायचं, ती गाडी तितकी फास्ट पळायची. बरोबर, ते एक सोपं होतं. म्हणजे आता जर तसा विचार केला तर ते एक वेगळा विषय होता. पण आत्ता तुम्ही जर विचार केला, मी तर गेलं 1 वर्ष झालं बघतोय हा खेळ, बघतोय बकासूर बघतोय. याच्यात मी थोडंसं फार बघितलंय की बुवा कसं असतंय. आज तुम्ही एका पायऱ्यात पळताय, तुमची गाडी सुपरफास्ट पळली, तुम्ही जिंकले, तुमचा गुलाल झाला. उद्या तुम्ही दुसऱ्या पायऱ्यात पळताय, परवा 3ऱ्या, त्यानंतर 4थ्या. म्हणजे अक्षरशः याला वेटिंग आहे. बरोबर की आज मला पळायचं, मला भेटते का नाही भेटते का पळायला, अक्षरशः वेटिंग आहे. आणि ही गोष्ट साधी नाही, सोपी नाही शर्यतीसाठी. म्हणजे मी थोडाफार जे अभ्यास केला त्यात तुमची काहीतरी खिलार, परत आपली मैसुरी ह्या जातीची जनावरं नंदी पळत असतात. आणि ते आता खोंड म्हणायचे नाही, मैसुरी पाहिजे, खिलार पाहिजे, दिसायचा पाहिजे, आणि सगळे रेकॉर्ड मोडून काढलेत. बरोबर, म्हणजे आता लोक जर शिबी मैदान आणायला लागले. बरोबर आहे. ते आताची वस्तुस्थिती निव्वळ जीवदान आहे ना, ते बकासूरमुळे मिळाले त्यांना. बरोबर. आता दादा, आणि बकासूरला बघितलं कसं वाटलं तुम्हाला? एकदम फ्रेश हो. कोण म्हणाल तो 2 दिवस 2 मैदानं पळून 1 नंबरचा हिंद केसरी आहे. मी तुम्हाला तेच सांगणार होतो, जे लोकांचे कमेंट्स पडत असतात ना की बकासूरला दाट पळवता, दाट पळवता, दाट पळवता, त्यांना तुम्ही आज इथं त्याला एक बाहेर घेऊन त्याचा मस्त फोटो काढा आणि तो तुमच्या कॅप्शनला ठेवा. त्यांनाही कळू द्या की नाही बाबा काय विषय, मिरवणुकीचा जो व्हिडिओ आहे त्यात त्यांना समजून येईल सगळं. नाही हो, खरं सांगतो मी याला जास्त. आता गोट्यावरती तर मी आत्ता पहिल्यांदा इथं आलेलो आहे. ते बघितलं ना, मी तर अजून जवळ पण नाही गेलो त्याच्या. कारण कसं असतं, एक रेस असते, शर्यत असते, त्यानंतर त्यांनी केलेली ती एक अचिव्हमेंट असते, त्याचा त्याला आता तो आरामावर असतो. पण ते बघितलं ना, माणसाचं मन असं हँग होऊन जातं. म्हणजे तुम्ही अक्षरशः बघा, ही कल्पना पण करणं सोपं नाही आहे की 21 तारखेला तो लखनबरोबर पळला, 1 नंबरचा मानकरी झाला. हे बऱ्याच जणांना अपेक्षित होतं की लखन डाव्या साईडने तिकडं सेकंदाचा बादशाह आहे, हा इकडं उजव्या साईडने 3 फेऱ्याचा बादशाह आहे. 2 बादशाह एकत्र आले होते, त्यांचं 1 नंबर होणार हे अपेक्षित होतं थोडंफार. पण तेवढ्या मोठ्या मैदानात पण 1 नंबर करून दुसऱ्या दिवशी बकासूर परत हिंदकेसरी मैदानात येईल ही संकल्पनाच कोणाच्या डोक्यात पण नसेल. बरं, तो आला तर आला. परत दुसऱ्या नवीन आदत पैरा त्याचा एक्का, माझ्या मते एक्का होता, आदत एक्का होता. तर एक्क्याबरोबर तो पळालाय. आता खासियत बघा, 21 तारखेला उजव्या साईडने पळून हिंदकेसरी झालाय, तो पण 1 नंबरनी. दुसऱ्या दिवशी डाव्या साईडने पळून 3 फेरे पळून 1 हिंदकेसरी झालाय. म्हणजे जितकं माझं ज्ञान आहे, मी तर नाही बघितलं की दोन्ही खांदी पळून आणि कुठलाही नंदी हा हिंदकेसरी झालाय. आणि 2 दिवसात हिंदकेसरी हे ना भूतोय ना भविष्यती आहे. मला नाही वाटत की या क्षेत्रात हा दिवस परत येईल. आणि ज्या वेळेस बैलगाडा क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस बकासूर हे नाव सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल. धन्यवाद दादा. आता भरपूर अजून लोक आलेली आहेत. तुमचं नाव काय दादा?
माझं नाव वेदांत मुळे, कुठलं गाव दादा? भुगाव. बोगाव. हा. बरं काय सांगाल, आज बकासूरला भेटला तुम्ही, मुलं आहे मिरवणूक पाहिली का? नाही, मिरवणूकला थोडा टाइम झाला यायला. हा. मोबाईल शेटच्या अकाउंटवर पाहत होतो इंस्टाग्राम. बरं बरं, कसं ते वाटलं? बंद झालं इंस्टाग्राम. म्हटलं आता गोट्यावरच चला. गोट्यावर भेटला का त्याला? गोटाही माहीत नव्हता आम्हाला, गाडीचा पिछा करत आलो. बरं कसं वाटलं मग? एक नंबर. आमच्याकडे जुन्नर तालुक्यात राहिलो होतो पहिल्यांदा. हा. तिकडं घाट चालायचा आमच्याकडे. हां हां हां. तर तिकडं आपला आवडता बैल मन्या म्हणे हां आणि नंतर ओम्या. हां. पण इकडं 2-3 वर्षानंतर इकडं आलो. पण इकडं नंतर छकडीचाच नाद लागला आपल्याला. बरं बरं बरं. मग आपल्या भूकुमला मैदान होतं, हां. तेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं बकासूरला असं लाईव्ह पाळताना. बरं. तसं ऑनलाईन तर पाहिलंय, पण काल जेव्हा गटाला पाळला तेव्हाच म्हणलं होतं एक नंबर करणार बैल. आणि काल लय स्पीड लागला गाडीला, परवापेक्षा जास्त काल स्पीड लागला गाडीला. बरं बरं. कसं वाटलं आज गोठा बघून, तिथे येऊन भेटून? मस्त एकदम. माझ्या मित्रांना नाद नाही या गोष्टीचा, पण माझ्यामुळं चला म्हणून येत आहे सगळे. सगळ्यांना नाद लागला? सगळ्यांना तुमचे नाद मित्रच आहे, काय नाव लागला. आहे? नाव काय तुमचं? राहुल जाधव नाव आहे माझं. कसं काय वाटलं बकासूरला बघून? भारी वाटतंय, चांगलं आहे. चांगलं आहे. अजून कोण आले तुमच्याबरोबर? आम्ही दोघंच आलो. बरं बरं, चालतंय, धन्यवाद. नमस्ते. नमस्ते, काय नाव तुमचं? मी रणजित शिंदे, बरं बरं. महाराष्ट्र चॅम्पियन आहे. मी महाराष्ट्र नारायणपूर- चॅम्पियन? हा, मा- कुस्तीपट्टू आहे तुम्ही, पहिलवान आहे? बरं नारायणपूरवरून आलोय. बरं. आमच्या पहिलवाना बघायला आलाय काय? त्यांचं नावच बाकासूर, मग आमच्या गावातून तर हे झालं. कुठलं? नारायणपूर? नारायणपूर. दत्तगुरूंच्या गावात नाही तुम्ही? हो, नारायणपूरमध्ये. बरं. कसं वाटतंय तुम्हाला आज भेटायला आलं, बघायला? भेटायला मी कालच येणार होतो, बरं. पण थोडंसं वैभव शेटनी बाईटमध्ये सांगितलं होतं की उद्या नक्की नाही, म्हणजे पळल किंवा नाही. बरं बरं बरं. ते थोडंसं वाटलं की पळणार आहे बैल. बरं बरं. नंतर समजलं, मग थांबलो आणि आज आलो परत. भेटून कसं वाटलंय? खूप छान वाटलं. तो देव आहे, देवाला भेटायला आलो मी खरं. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्याला प्रसिद्ध बैलगाडी मालक भेटलेले आहेत योगेश भाऊसाठी. दादा नमस्ते. नमस्ते. आज बकासूरला पाहायला आला होता, मिरवणूक पाहायला आला होता. कसं वाटलं मिरवणूक पाहून आणि बकासूरला पाहून? बकस होतं काय, अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका बैल आहे. हां, हिंदुस्थानचा लाडका झाला. हिंदुस्थानचा लाडका बैल. बरं. कसं चांगली आली वाटलं? मिरवणूक. कसं वाटलं मिरवणूक पाहून? कसं वाटलं? मिरवणूक चांगली आली. मी जरा थोडं बाहेर गेलो, लेट आलो. बरं बरं बरं. अचानक सगळं ठरलं होतं, त्यामुळे कुणाला कल्पना नव्हती किती मैदान वेळ. होतं 2 दिवस, पण मी पण गेलो नाही जरा घरी. हां. काम असल्यामुळे मी मैदानाला गेलो नाही. कशावर पाहिलं, मोबाईलवर का कसं? लाईव्हच बघितलं. बरं. कसं वाटतंय बकासूरला बघून आज? चांगलं वाटतंय. चालतंय, धन्यवाद दादा. मित्रांनो, हे कराडवरून आलं, किती वेळात आलाय? सकाळी 6 वाजता निघाले दादा. बरं बरं. कशासाठी? बकासूरला बघायसाठी. काल म्हणजे पेडगावचं 2 दिवस झालं मैदान चालू आहे. बरं बरं. एक नंबर म्हणजे हिंदुस्थानात जास्त आहे सगळीकडे. बरं बरं. आणि झालं संपन्न ते? संपन्न झालं. मग सकाळी आम्ही म्हणलं त्याला म्हटलं चल जाऊया, म्हणलं सातारला जायचं आहे म्हणून घरात सांग. बरं. आणि आणि इकडं आलोय. आता मुलाखतीनं घरच्यांनी बघितल्यावर मग आता कसं काय? काय वाटतं बकासूर बद्दल? काय आता त्याच्याबद्दल काय बोलायचं म्हणजे काय राहिलेलंच नाही. हां हां. काय म्हणजे त्याच्याबद्दल काय बोलायचं काय समजतच नाही. बरं. नाव काय तुमच्या दोघांचे? माझं नाव सत्यम पाटील. आणि यांचं? ऋषिकेश पाटील. दोघं पण पाटील आहेत? पाटील आहे. बरं. पाटील. आणि बाकी काय सांगताल, बकासूरला बघितलं का? बघितलं नाही. असं वाटत पण नाही की 2 दिवस त्यानं 3 फेरं पळत, हां. 6 फेरं झाले, तर एखादा बैल एवढा पळतो म्हणजे नॉट अ जोक म्हणा. म्हणजे कुठंच आता कोणच पळू शकत नाही आता एवढं. बरं 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 बरं. तेव्हा आणि इथं येऊन बघितले मिरवणुकीला जरा वेळ लेट झाला. तर मामांच्या परत आम्ही गेलो मिरवणुकीला. हां, बघून काय वाटलं कसं? काय वाटलंच नाही की बाबा तू काल पळालाय म्हणून. हां हां हां. वाटणच झालं की तू काल पळालाय म्हणून. आता फोटो काढायला गेलो तरी पण तो फोटो काढाय पण जवळ येऊन देणार झाला. बरं बरं बरं. इतका फ्रेश आहे? एवढा इतका फ्रेश आहे. तो वाटणं पण झाला की बाबा काल पळालाय, परवा दिवशी मोबाईल पळालाय. शेटला भेटला, कसं वाटलं? एक नंबर त्याच्या वाटलं. पळाविषयी काय सांगाल, कालच्या आणि परवाच्या? काही शब्दच नाहीत माझ्याकडे. काही बोलू शकत नाही मी त्याच्यात. चालतंय, धन्यवाद. धन्यवाद दादा.